आज भेट दिली तुम्ही जवळपास 6 लोकांचं या एकंदर परिस्थिती काय आहे? तुम्ही घरच्यांशी पण बोलला आहात, काय घरच्यांच्या भावना आहेत? एक तर जी एक मुलगी आहे ती 4 वर्षाची होती, त्यांच्या आजीशी आम्ही बोललो आणि त्यांच्या घरच्यांशी आम्ही बोलतो, पण शेवटी लहान मुलगा नाही तर मुलगी, जर त्यांचा जीव गेला असेल, मृत्युमुखी पडले असतील तर त्यांच्या घरची मानसिकता तशी बोलण्यासारखी नसते. पण बोलत असताना त्यांनी त्यांच्या बोलण्यातून रोष जाणवत होता. एक तर त्यांचं मत आलं, इथं उद्या एखादी आग लागली, एखादा असाच ॲक्सिडेंट परत झाला तर ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, मोठ्या गाड्या येऊ शकत नाही, या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी करा, फायर ब्रिगेड येऊ शकत नाही. आणि एकाच परिवारातून 5 जणं जी मृत्युमुखी पडली, त्यांच्या वडिलांना, म्हणजे त्यात 4 मुलं होती लहान, 2 वर्षाचं, 6 वर्षाचं, 7 वर्षाचं, त्यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पतीला आम्ही भेटलो, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण ते बोलू शकले नाही. एक तर तुम्ही आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, ती जी बिल्डिंग होती, ती बिल्डिंग 2 ते 3 दिवस झालं ती एका बाजूला झुकली होती. म्हणजे कुठं ना कुठंतरी लोकांचा एक अंदाज आला होता की ती बिल्डिंग पडणार आहे. पण दुर्दैव असं, गेल्या 2-3 दिवसामध्ये कुठलाही अधिकारी तिथं फिरकला नाही. त्या अधिकारी त्या बिल्डिंगची वस्तुस्थिती तिकडं जाणून घेतली नाही आणि याच्यातच कुठंतरी दुर्लक्ष झालं आणि ती बिल्डिंग तिथं पडली. आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं की 6 जणांचा मृत्यू झाला. आम्हाला असं कळालं की सरकारकडनं कुठंतरी 5 लाख रुपये हे जाहीर झाले. पण मला एक कळत नाही, 2 दिवसापूर्वी असलम शेख नावाचे एक व्यक्ती एका मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. तिथं महापौर मॅडम 10 लाख डिक्लेअर करतात आणि इथं सरकारकडनं 5 लाख डिक्लेअर झाले. अशा पद्धतीचा भेदभाव करून चालणार नाही. जो कुठला व्यक्ती सरकारच्या दुर्लक्षमुळे नाही तर अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तिथं मृत्युमुखी पडत असेल तर अशी घटना घडू नये याची दक्षता घेणं महत्त्वाचं आहे. पण त्याच्यातच मदत देत असताना कुठेही भेदभाव हा झाला नाही पाहिजे. कारण होतं असं, इलेक्शनच्या आधी मराठी विरुद्ध उत्तर भारतीयची चर्चा आपण सगळ्यांनी ऐकली आणि मग आत्ता कुठंतरी मराठी असू नाही तर उत्तर भारतीय असू, हा भारताचा नागरिक म्हणून त्यांना मदत देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता त्यांना पूर्णपणे मदत ही मिळाली पाहिजे. पण आम्हाला असंही कळतं आहे, काही महिन्यांपूर्वी एक महिला मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडली, पण दुर्दैव असं जाहीर झाली मदत, पण अजूनपर्यंत 1 रुपयासुद्धा तिथं मिळालेला नाही. त्यामुळे सरकारला विनंती आहे की अशा घटना घडू नये यासाठी दक्षता सरकारकडनं सुद्धा आणि महानगरपालिकेकडनं सुद्धा घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर जबाबदार कोणाला धरताय तुम्ही? कारण ह्या घटना अनेक झाल्या, आता अनेक याच्यापूर्वी 3-4 झाल्या, आता ही झाली घटना ही अनधिकृत होती. पण तुम्ही जर या परिसरात फिरलात तर अनेक जी बिल्डिंग आहेत 3 मजली 4 मजली आहे. अशा वेळी या बिल्डिंग ज्यावेळेस बांधकाम सुरू असतं त्यावेळेस या बिल्डिंगला परवानगी नेमकी कोण देतं आणि डोळेझाक केले जाते का किंवा आर्थिक एक तर हे केलं जातं? तुम्ही एक समजून घ्या, मुंबईमध्ये कुठल्या बिल्डिंग अनधिकृत आहेत आणि कुठल्या अधिकृत आहे हे बघायला आपण गेलो तर बहुतांश बिल्डिंग ह्या अनधिकृत असतील आपलं असं बघायला मिळेल. आता मी काही लोकांशी बोलत असताना हे जे घर पडलं त्यातलं एक घर 3 वर्षापूर्वी बांधलं होतं. गेल्या 4 वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक काम करतोय. प्रशासक कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय तर तिथं असणाऱ्या शासनाच्या माध्यमातून. आणि मग मला हाच प्रश्न आहे, अधिकृत असो का अनधिकृत असो, एखादी बिल्डिंग तिथं असेल, ती बांधली जात असेल आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल, ती जर वाकली असेल, ती पडणार असेल, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर मग इथे असणाऱ्या सामान्य लोकांच्या जीवाला जर कोण जबाबदार असेल, त्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि कोणाला कुठली घटना घडू नये ही दक्षता घेण्यासाठी पूर्णपणे सरकार आणि महानगरपालिका तिथं जबाबदार आहे असं आपलं तिथं म्हणावं लागेल. आणि त्याच्याचबरोबर ही बिल्डिंग पडल्यानंतर तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी त्या 6 जणांना बाहेर काढले. अग्निशामकचा कोण पोचला नाही, महानगरपालिकेचं कोणी तिथं पोचलं नाही, काही प्रमाणात पोलीस विभागातले काही लोक पोचली होती, पण लोकांच्या बॉडी बाहेर काढण्यासाठी शासकीय मदत कुठेही झाली नाही. मदत जर कोणी केली असेल तर इथं असणाऱ्या सामान्य लोकांनी केली, हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे.
आपली काही मागणी आहे का सर या संदर्भात? माझं एवढंच म्हणणं आहे की भेदभाव न करता सर्वांनाच 10 लाख तिथं मदत ही झाली पाहिजे. त्याच्याच बरोबर प्री मान्सूनच्या आधी म्हणजे मान्सून सुरू होण्याच्या आधी 31 मे पर्यंत ही प्री मान्सूनची जी कुठली कामं असतात, आता ठीक आहे हे प्री मान्सूनमध्ये येत नसलं तरी ऑडिट करणं ही जबाबदारी सरकारची आहे, नाही तर महानगरपालिकेची आहे. झाडं जी मोठ्या प्रमाणात या मुंबईमध्ये पडत चाललेली आहेत, मॅनहोल 10% मॅनहोल अजूनसुद्धा उघडे आहेत, त्याला तर पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. मग त्या गोष्टी कधी होणार? मग मान्सून चालू होऊन महिना झाला तरी अजूनपर्यंत कामं होत नसतील तर नक्कीच याला अधिकारी पण जबाबदार आहे आणि महानगरपालिकेचं शासन म्हणजे सत्तेत असणारे लोक सुद्धा जबाबदार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हिंदी में जानना चाहेंगे आप इस स्टॉल वाले घटना के जगह पे आए हैं, परिवार से बात हुई, विक्टिम से बात हुई, क्या कहना चाहते? देखो अनफॉर्चुनेट जो विक्टिम लोग थे वो बहुत बच्चे थे, कोई 2 साल का था, कोई 4 साल का था, कोई 6 साल का था. टोटल 6 लोग इस इंसिडेंस में उन्होंने उनकी जान गंवा दी. उसमें से 5 ये बच्चे थे और 1 अडल्ट थी. अभी इनके फैमिली मेंबर से बात करने की हमने कोशिश की लेकिन वो बोल नहीं पाए. लेकिन पड़ोस वाले लोग, उनके जो फैमिली अलग दूर के फैमिली रिश्तेदार जो है उनसे बात होने के बाद उनका कहना ये था ये जो बिल्डिंग थी 2-3 दिन से उसमें से एक बिल्डिंग हिल रही थी. अभी हमारा कहना है कि महानगर पालिका के जो भी अधिकारी इस एरिया में काम करते हैं या यहाँ पे घूमते हैं, आते हैं, जाते हैं, टैक्स कलेक्ट करते हैं, उन्होंने ये सिचुएशन देख के कुछ एक्शन लेने की ज़रूरत थी. अनफॉर्चुनेट इंसिडेंट होने के बाद यहाँ पे जो फायर ब्रिगेड के लोग हैं या जो भी महानगर पालिका के लोग थे यहाँ पे टाइम पे पहुँचे नहीं. यहाँ के जो कॉमन पीपल है, कॉमन लोग हैं, उन्होंने वो 6 बॉडी बाहर निकाली, हॉस्पिटल में ले जाने की कोशिश की, लेकिन अनफॉर्चुनेटली वो वहाँ पे पहले से ही उनकी जान गई थी इसलिए वहाँ पे कुछ कर नहीं पाए. लेकिन वहाँ पे महानगर पालिका के लोग आने चाहिए थे. उसी के साथ सरकार के माध्यम से हमको पता चला है 5 लाख रुपए ये मदद प्रत्येक व्यक्ति को वहाँ पे जाहिर हुई. लेकिन 2 दिन पहले एक इंसिडेंस हुआ था, वहाँ पे महानगर पालिका ने 10 लाख वहाँ पे डिक्लेयर किए और यहाँ पे हमको पता चला 5 लाख हुए. आप सबको मालूम है महानगर पालिका के इलेक्शन के पहले महाराष्ट्र में मराठी वर्सेस उत्तर भारतीय ऐसे वहाँ पे एक संघर्ष जानबूझ के किया गया था. अब ये जो लोग जिनकी मौत हुई वो बच्चे थे, उत्तर भारतीय थे, लेकिन थे तो अपने देश के नागरिक. इस तरीके का भेदभाव क्यों आप कर रहे हो? देनी है मदद तो पूरी 10 लाख की मदद प्रत्येक व्यक्ति को वहाँ पे मिलनी चाहिए और ऐसी घटना आगे न घटे इसके लिए दक्षता सरकार के माध्यम से वहाँ पे ली जानी चाहिए. उसी के साथ जैसे मैं यहाँ पे आपसे बात कर रहा, कहाँ ना कहाँ तो भी एक पेड़ वहाँ पे गिर रहा है, कोई ना कोई तो भी मैनहोल पे गिर रहा है. करीबन 700 पेड़ लास्ट 1 मंथ में मुंबई में वहाँ पे गिरे हैं. अभी ये सब मेंटेन करने के लिए हर साल 300 करोड़ खर्चा किया जाता है. काम तो हुआ नहीं, खर्चा तो हो गया. तो ये करप्शन, ये पैसा गया कहाँ पे? ये तो डेफिनेटली करप्शन नेताओं के पॉकेट में और अधिकारी के पॉकेट में गया ऐसे हम सबको लगता है. तो ये जो चीज़ें मुंबई में चल रही है वो बहुत अनफॉर्चुनेट है. मुंबई में जो विकास काम चल रहे हैं वो नए कामों में भी आप खड्डे वहाँ पे देख सकते हो. तो ये बहुत गलत चीज़ है और कॉमन मैन को बहुत बड़ी तकलीफ मुंबई में वहाँ पे एक्सपीरियंस करने मिल रही है. ठीक है, थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.